मित्रांनो, काल मी सहज असंच यूट्यूबवरती स्क्रोल करत बसलो होतो। ज्याप्रमाणे आपण दररोज टाइमपास करत असतो, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, यावरती काय करतो आपण दररोज स्क्रोल करत बसतो आणि तासनतास आपला वेळ जो आहे तो वाया घालवत असतो। त्याचप्रमाणे मी सहज असा पडल्या यूट्यूबवरती स्क्रोल करत होतो आणि मला एक थंबनेल दिसला, व्हिडिओ दिसला। त्या व्हिडिओमध्ये माझी नजर थांबली। तर तो व्हिडिओ होता मित्रांनो ध्रुव राठियाचा आणि व्हिडिओचं टायटल आणि जे थंबनेल होतं पिक्चर, त्या पिक्चरवरती त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला होता आणि त्यावरती लिहिलं होतं मिशन स्वराज्य। तर या वाक्यामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रामुळे मी लगेच त्या व्हिडिओवरती गेलो आणि पाहिलं की नेमकं ध्रुव राठियाने छत्रपती शिवाजी महाराज आणि मिशन स्वराज्य नेमकं काय भानगड आहे आणि त्याचं टायटल होतं की त्याने एक ओपन चॅलेंज दिलं होतं। तर नेमकं हे ओपन चॅलेंज काय आहे, माझ्या मनामध्ये एक कुतूहल जागृत झालं आणि मी ठरवलं की नेमकं याने काय म्हटलं आहे ते बघावं तरी। आणि मित्रांनो, चक्क सांगतो की तो व्हिडिओ जवळपास 25 मिनिटांचा व्हिडिओ होता। मी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ मित्रांनो पाहिला आणि व्हिडिओ अत्यंत सुंदर होता, खूप मला आवडला। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याही डोक्यामध्ये थोडासा प्रकाश पेटला की खरंच जो ध्रुव राठीने व्हिडिओ बनवलेला आहे तो खूपच सुंदर आहे आणि आपल्याला एक सुजाण नागरिक म्हणून खरंच डोक्याला चालना देणारा आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व जनतेने, मी असेल, आपण सर्वांनी नक्कीच इथे विचार करायला हरकत नाही, विचार करायला लावणारा हा व्हिडिओ होता। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ध्रुव राठियाने चक्क आपले जे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे त्या 20 तारखेला होणार आहे, त्या संदर्भाने त्याने जे काही मोठे पक्ष आहेत, मग ती महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या सर्व नेत्यांना जे आहेत ते त्यांनी ओपन चॅलेंज दिलेलं आहे, ओपन चॅलेंज। आणि या ओपन चॅलेंजच्या माध्यमातून त्याने असं सांगितलेलं आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्य होतं ते ज्याप्रमाणे जनतेचा विकास करत होते किंवा सर्व जनतेला सोबत घेऊन सर्वांचा विकास कसा घडेल याकडे महाराजांचं लक्ष असायचं आणि एक जनतेचा विचार तेथे व्हायचा आणि सर्व जी कामे असायची सर्व बाबी ह्या जनकल्याणासाठी असायच्या। त्याचप्रमाणे जी आजची जनता आहे ती व सोबतच जे आजचे सरकार आहेत किंवा आजची जी नेते मंडळी आहे ती त्यापासून खूप लांब भरकटलेली आहे आणि एकदम सत्य परिस्थिती आहे मित्रांनो। आजकाल आपण सर्वजण एकदम जे आपल्याला मिळत आहे, जसं की लाडकी बहीण योजना असेल याचे 1,500 महिलांना मिळत आहेत, त्यानंतर शेतकरी असेल यांना 2-2 हजार रुपये मिळत आहेत, सोबतच विद्यार्थी असतील त्यांच्यावरती पैसे दिले जात आहेत, त्यासोबत वयोवृद्ध म्हातारे माणसं असतील यांना सुद्धा येथे सरकार मदत करत असतं, 2,000 5,000 जे काही रक्कम त्यांना मिळत आहे। तर या संबंधाने या जेव्हा ही रक्कम आपल्याला मिळते तेव्हा आपण खूप खुश होत असतो की सरकार आपल्याला ही गोष्ट एवढी मदत, आर्थिक मदत करत आहे, 2,000 देत आहे, 1,500 देत आहे। पण मित्रांनो, ही रक्कम खूपच तुटपुंजी आहे आणि ही रक्कम आपल्याला सक्षमीकरणासाठी नसून ही आपल्याला अशाच प्रकारे गुलामीत भुलवून राहण्यासाठी देण्यात येत आहे, असंही यामध्ये म्हटलेलं आहे आणि ते एकदम सत्य आहे। आजकाल आपण सर्वजण वाहवा करतो की यांनी मला एवढे पैसे दिले, या सरकारने मला, पण तसं नाही आहे मित्रांनो। जर का आपण मिशन स्वराज्य असं ध्रुव राठीने म्हटलेलं आहे त्याप्रमाणे जर योजना केली, सरकारांनी जर कामं केले, तर हे जे सरकार आहे, तर हे जे मंत्री आहेत, ही जी सिस्टम आहे, ही जी तळागाळातले लोक आहेत, जी आम जनता आहे, त्या आम जनतेचा कल्याण जे आहे ते त्यामार्फत होणार आहे। तर याचं जे स्टेप बाय स्टेप रूपांतर आहे किंवा स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने लोकांना या सिच्युएशनमधून काढून ही जी भुलवाभुलवीची सध्याची परिस्थिती चालू आहे, लोकांना 1,500-2 हजार रुपये देऊन त्यांना भुलवत ठेवलं जात आहे, तर ही स्थिती न राहता खरंच लोकांचा विकास होईल असा एक स्ट्रेट मार्ग जो आहे तो ध्रुव राठियाने त्याच्या व्हिडिओमध्ये पर्यायाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य या संकल्पनेतून त्याने घेऊन येथे लोकांसमोर मांडलेला आहे। आणि त्याने इथं सर्व सरकारला ओपन चॅलेंज केलेलं आहे की ध्रुव राठीच्या यूट्यूब चॅनलवरती त्याची जी कम्युनिटी आहे, त्याला फॉलो करणारे किंवा सबस्क्राईब करणारे जे लोक आहेत, पाहणारे जे लोक आहेत, ते जवळपास 25 लाख म्हणजेच 2.5 कोटी लोक आहेत। आणि त्याने हे चॅलेंज केलेलं आहे की त्याने जे 7 स्टेप सांगितलेले आहेत विकासाच्या, जे की आम जनतेचा विकास करतील,
तर त्या विकासाच्या माध्यमातून जर जे सरकार त्याला सपोर्ट करेल, त्या सातही बाबी विकासाच्या बाबी यांना सपोर्ट करेल आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेईल की आम्ही ह्या गोष्टी करायला तयार आहोत, तर नक्कीच जे ध्रुवराठी आहेत ते त्या सरकारला सपोर्ट करतील आणि त्यांच्यामार्फत जे त्यांची 2.5 कोटी जी संख्या आहे ती नक्कीच त्या सरकारला सपोर्ट करेल असं त्याने म्हटलेलं आहे। आणि महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे ती जवळपास 13 कोटीच्या घरामध्ये आहे, तर नक्कीच त्याच्या या म्हणण्यानुसार जी 2.5 कोटी संख्या आहे त्याच्या यूट्यूबवरती ती नक्कीच या 13 कोटी लोकांपर्यंत पोहोचेल आणि जे सरकार ह्या गोष्टी करेल किंवा त्याने जे सांगितलेले मुद्दे आहेत ते त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेऊन त्या गोष्टी करेल तर त्यांना ते नक्कीच सपोर्ट करतील। तर नेमक्या ह्या 7 गोष्टी काय आहेत आणि त्याने नेमकं ओपन चॅलेंज काय केलेलं आहे ते मित्रांनो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला खूपच फायदेमंद ठरणार आहे, खूपच लाभदायक ठरणार आहे। नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नेमके हे 7 पॉईंट काय आहेत ते बघा आणि शक्यतोवर सर्व जनतेपर्यंत जे की आत्ता आपली निवडणूक 20 तारखेला होणार आहे त्या हिशोबाने सर्वांपर्यंत पोहोचा, जेणेकरून आपलं मत जे आहे ते जे सरकार आपला विकास घडवेल त्यांनाच इथे मिळेल आणि पर्यायानं सरकार जे आपल्याला सपोर्ट करेल तर त्यांच्यामार्फत आपला देखील विकास होईल मित्रांनो। तर सर्वात प्रथमचा मुद्दा आहे शेतकरी सक्षमीकरण। या शेतकरी सक्षमीकरणाच्या अंतर्गत मित्रांनो शेतकऱ्यांना जे आहे ते योग्य ट्रेनिंग दिलं जावं असं त्याचं म्हणणं आहे की, आणि ही 100% खरी गोष्ट आहे। जर शेतकऱ्यांना व्यवस्थित ट्रेनिंग नाही मिळालं तर शेतकरी जे आहेत ते पारंपरिक पद्धतीने शेती करतील आणि त्यांचं उत्पादन जे आहे ते आहे त्याच ठिकाणी राहील आणि त्यांचं उत्पादन जे आहे ते वाढणार नाही। तर सोबतच शेतकऱ्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जावं, सोबतच त्यांना बियाणे बँक उभारून दिली जावी। बियाणे बँकेच्या मार्फत जे चांगले उत्कृष्ट बियाणे आहेत, जास्त उत्पादन देणारे बियाणे आहेत, हायब्रिड बियाणे आहेत, तर या बियाण्यांची विकसन या बीज बँक असेल, सीड बँक असेल यांच्या माध्यमातून केलं जावं। सोबतच शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षण आहे आणि हे माती परीक्षण केलं जावं, जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट होईल। जसं की ज्या माती परीक्षण केल्याने काय होत असतं की माती परीक्षण हे आपल्याला मातीमध्ये कुठले घटक आहेत आणि त्या शेतीमध्ये कुठले घटक कमी आहेत ह्या गोष्टी आपल्याला समजावून देतं आणि या माध्यमातून मग आपल्याला कुठले खत वापरायचे, कुठले खत कमी वापरायचे, कुठले जास्त वापरायचे, कुठलं पीक जे आहे, कुठलं बियाणं या जमिनीमध्ये येणार आहे, या जमिनीला पाण्याची गरज किती आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या माती परीक्षणातून कळत असतात आणि ह्याच गोष्टी सरकारने इथे करायला पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे ते वाढेल, ना की त्यांना दर वर्षाला 2,000 रुपये देऊन त्यांच्यावरती एक मदत केल्याचा जो आव आहे तो आणू नये। तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फ्रीमध्ये शेतकऱ्याला देण्यात यावं। जसं की सीड बँक असेल त्यांना चांगल्या दर्जाचं बियाणं जे आहे ते मिळून द्यावं कमी किमतीमध्ये, सोबतच त्यांचं माती परीक्षण करून द्यावं, त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग करून द्यावं की अशा पद्धतीचं पिकं त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं, त्यांचं मॅनेजमेंट जे आहे ते या पिकांना पेरण्यापासून ते कापणीपर्यंत कशा पद्धतीने हाताळायचं, नंतर देखील कुठल्या बाजारपेठा आहेत, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सरकारने जे आहेत ते शेतकऱ्यांना मोफत करून द्याव्या। जर हे 2,000 रुपये दिल्यापेक्षा ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच जो शेतकरी आहे तो विकासाच्या मार्गाने जाईल आणि सोबतच जे आहे ते शेतकऱ्याचं उत्पन्न जे दुप्पट होण्याचं जे सरकार म्हणतंय ते पण सत्यात येईल मित्रांनो। तर ह्या गोष्टी सरकारने शेतकऱ्यासाठी नक्कीच करायला हव्यात, ना की 2,000 रुपये देऊन त्यांच्यावरती उपकार केल्यासारखे आव आणून त्यांचा मान का अपमान हे आपणच ठरवूया। सोबतच मित्रांनो दुसरा मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग। आपल्या सर्वांना माहीत आहे की बऱ्याच भागामध्ये जे आहे ते साधं प्यायला सुद्धा पाणी नसतं। बऱ्याच गावं असे आहेत की ते फेब्रुवारी असेल, मार्च असेल तिथपासून ते एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये काही गावांना म्हटल्यापेक्षा बऱ्याच गावांना जे आहे ते पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध होत नाही। शेतीची तर खूपच दूरची गोष्ट आहे, शेतीला पिकांना पाणी तर मिळतच नाही आहे, फक्त जे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असतात। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते कसं वाढणार आहे? तर यासाठी एक सुंदर उदाहरण म्हणजे हिवरा बाजार जे गाव आहे ते असंच दुष्काळामध्ये, कोरड्या दुष्काळामध्ये पहिलं होतं
तेथील शेतकरी जे असतील, गावकरी जे असतील, त्यांना पिण्यासाठी सुद्धा पाणी नव्हतं. परंतु जेव्हा पोपटराव पवार हे सरपंच झाले तर तेव्हा त्यांनी जो गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आता मित्रांनो, तेथे सर्व शेती जी आहे ती सुजलाम सुफलाम झालेली आहे, ती फक्त आणि फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे. तर सरकारने काय करावं, असे मोठे मोठे प्रोजेक्ट जे असतील, मग ते छोटे छोटे कोल्हापुरी बंधारे बांधण्यापासून ते मोठ्या याच्यावरती बांध घालणे, धरणं बांधणे, तलाव बांधणे, अशा पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं. जे वाहून जाणारं पाणी आहे ते शेतामध्ये अडवण्याच्या सिस्टीम्स कराव्यात आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याला मदत करावी, जेणेकरून शेतीचा फायदा होईल आणि शेतकरीसुद्धा इथे सुजलाम सुफलाम होतील, ना की त्यांना मदत करावी 2-2 हजार रुपये वगैरे देऊन. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये करून ह्या शेतकरी असतील, गावकरी असतील व आम जनता जी आहे तर त्या जनतेसाठी नक्कीच ही रेन वॉटर हार्वेस्टिंग खूप फायद्याची गोष्ट ठरणार आहे. परंतु या गोष्टीवरती कुठलंही सरकार येथे एक ब्रसुद्धा काढण्यास तयार नसतं आणि आपण देखील त्यांना निमूटपणे जाब विचारत नाही म्हणा, किंवा ह्या गोष्टीवरती त्यांचं लक्ष आणून देत नाही. तर ही एक गोष्ट आहे. त्यानंतर मित्रांनो, तिसरा जो मुद्दा आहे तो आहे फ्री क्वालिटी एज्युकेशन. फक्त फ्री एज्युकेशन म्हणजे मोफतचं शिक्षण असंच पाहिजे का? हो तर नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की शिक्षणाचा मोफत, सक्तीचा व मोफत जे शिक्षण आहे त्याचा अधिकार अधिनियम 2010 नुसार आता सर्वांचा अधिकार आहे जे की मोफत शिक्षण घेणं. परंतु मित्रांनो, फक्त मोफत शिक्षण नसावं तर ते क्वालिटी आणि फ्री एज्युकेशन असायला पाहिजे, म्हणजेच दर्जेदार शिक्षण पाहिजे. जे प्राथमिक शिक्षण आहे तो विद्यार्थ्यांचा पाया असतो आणि हा पाया जर भक्कम असला तर नक्कीच विद्यार्थी पुढे जाऊन सुजाण नागरिक आणि देशाचा विकास घडवून आणू शकतात आणि स्वतःचं सुद्धा आयुष्य जे आहे ते चांगलं बनवू शकतात, घडवू शकतात. जर चांगला पायाच नसेल, चांगलं एज्युकेशनच नसेल तर मित्रांनो पुढं जो आहे तो देशाचा नागरिक चांगला बनणार नाही. तर याच दृष्टीने मित्रांनो, क्वालिटी एज्युकेशन आणि मोफत एज्युकेशन जर सरकारनं पुरवलं तर नक्कीच सर्वांच्याच हे फायद्याचं आहे. पण आपण बघतो आहोत की आपण या गोष्टीवरती ध्यान देत नाही आणि आपण काय करतो की ठीक आहे, सरकारला दोष न देता, सरकारला सूचना न करता, ह्या गोष्टी सरकारच्या ध्यानात न आणून देता आपण काय करतो की मी काय कमी आहे का, मला काय कमी आहे का, आणि आपण खाजगी शाळेमध्ये मुलांना प्रवेश देतो. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की खाजगी शाळा ज्या आहेत त्या किती लुटत आहेत आम जनतेला आणि आपल्या खिशाला तो भार पडत आहे, ना की याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचा दोष आहे. तर आपण म्हणतो की मला खर्चच पुरत नाही आहे, माझं उत्पन्न जे आहे ते मला वर्षभर पुरतच नाही आहे, मला कर्ज घ्यावं लागतं. तर का घ्यावं लागतं? तर हे ज्या गोष्टी आहेत, जसं की एज्युकेशन असेल, यासाठी आपण मुलांना खाजगी शाळेमध्ये 50,000 1,00,000 अशा फी झालेल्या आहेत. या फीसच्या शाळेमध्ये आपण टाकतो आणि तो जो खर्च आहे तो नाहक आपल्या खिशाला भुर्दंड बसत आहे 1,50,000चा. तर ह्या गोष्टी न करता जर सरकारनेच येथे दर्जेदार शिक्षण दिलं, चांगले शिक्षक उपलब्ध करून दिले, त्यांचं सक्षमीकरण जे आहे, ट्रेनिंग जे आहे या माध्यमातून केलं, ना की कंत्राटी शिक्षक भरून. आत्ताच सरकारने मागच एक कंत्राटी GR काढला आणि जे शिक्षक ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे आणि जे इच्छुक आहे तर त्यांना एका वर्षाच्या परमिशनवरती इथे शिकवण्यासाठी कंत्राटी म्हणून नेमण्यात येऊ लागलं. तर मित्रांनो, यांची क्वालिटी काय असणार आहे आणि त्यांच्यावरती जबाबदारी नसणार आहे तर ते काय यामध्ये आपलं योगदान देतील? नक्कीच आणखी येथे शिक्षणाचा बट्ट्याबोळ होऊ शकतो. त्यामुळे काय की सरकारने परमनंट शिक्षक असतील आणि त्यांचं सक्षमीकरण करून त्यांच्यावरती नियंत्रण ठेवून चांगलं शिक्षण जे आहे ते जर येथे पुरवलं तर नक्कीच आम जनतेची जी सर्वसाधारण जनता आहे त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल, तेही खूप कमी दरामध्ये किंवा स्वस्तामध्ये किंवा फुकट फ्री शिक्षण जे आहे ते दर्जेदार शिक्षण मिळेल आणि त्यांचा जो होणारा लाखो रुपयांचा शिक्षणावरतीचा खर्च आहे तो नक्कीच येथे वाचेल आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये जे आहे ते नक्कीच वाढ होईल. ही सुद्धा गोष्ट आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, या मिशन स्वराज्यच्या अंतर्गत पुढचा जो मुद्दा आहे 4 नंबरचा तो आहे फ्री हेल्थकेअर सिस्टीम. येथे काय आहे की फ्री हेल्थकेअर म्हणजेच काय की मोफत आरोग्यसेवा. तुम्ही म्हणसाल की आहे ना सर, मोफत आरोग्यसेवा आम्हाला उपलब्ध आहे. जिल्ह्याचा सामान्य रुग्णालय असेल, तालुक्यावरती रुग्णालय असतील, PSC असतील, येथे मोफत सेवा मिळतात. पण मित्रांनो, किती साऱ्या अशा घटना आहेत की तेथे आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यांची व्यवस्था काय असते, तिथले डॉक्टर्स व्यवस्थित हँडल करत नाहीत, तिथे उपस्थित नसतात, तिथले जे मेडिकल आहे ते कोणाला देत नाहीत, किंवा तेथील नर्स असतील किंवा इतर जे सेवा देणारे अधिकारी डॉक्टर असतील ते त्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष घालत नाहीत. तर आताच आपण नांदेडमध्ये मागं एकाच दिवसामध्ये कितीतरी बालकं
मृत्युमुखी पडले होते तेथील जे फुटेज आहे ते दाखवलं होतं की तिथे अस्वच्छता किती होती, घाण होती, रोगराई होती, डुकरं फिरत होते. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जर सरकारने कंट्रोलमध्ये आणल्या, त्यावरती वचक ठेवली, त्यामध्ये जर नियमावली आणली आणि व्यवस्थित दर्जेदार जर सेवा इथे आपल्याला आरोग्याच्या संदर्भात दवाखान्याच्या संदर्भातून पुरवल्या गेल्या तर नक्कीच आपण जो मिडल क्लास आहे, लोअर मिडल क्लास आहे, आपण सरकारी दवाखान्यावरती भरोसा न ठेवता आपण काय करतो, थोडीही सर्दी जरी झाली, सर्दी खोकला जरी झाला तर आपण खाजगी दवाखान्यामध्ये जातो. आणि मग आपल्या सर्वांना माहीत आहे की खाजगी दवाखाने, खाजगी डॉक्टर जे आहेत ते आपल्याला लुटायलाच बसलेले आहेत. त्यांनी तर दुकानं खोललेली आहेत. काय करतात ते, या मग तुम्हाला सर्दी झाली, तुम्हाला खोकला आला आहे, मग ते म्हणतात तुमच्या लंग्समध्ये पाणी भरलेलं आहे, तुम्हाला निमोनिया झालेला आहे, तुम्हाला त्याचा छातीचा एक्सरे करावा लागेल, तुम्हाला ही टेस्ट करावं लागेल, तुमची थुंकी टेस्ट करावी लागेल, मग तुम्हाला TB झाली आहे का, अशा नाना तऱ्हेच्या शंका आपल्या मनामध्ये आणून ते काय करतात की आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट करायला लावतात. आणि ह्या टेस्ट कशामुळे, मग आपण एकदा दवाखान्यामध्ये गेलो की आपल्या मनामध्ये भीती असते आणि जी मनामध्ये भीती असली मग आपण ह्या सर्व टेस्ट ज्या आहेत त्या करतो. त्यांनाही माहीत असतं की या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा आजार झाले नाही, सध्या जे व्हायरल चालू आहे ती सर्दी खोकला याला झालेली आहे, परंतु त्याने ज्या टेस्ट सांगितल्या त्या आपण करत असतो आणि शेवटी जो आहे तो तेथे पैसा कमवत असतो आणि आपल्याला जो आहे तो आपल्या खिशाला त्याचा नक्कीच 5-10 हजार रुपयाचा साध्या सर्दी खोकल्यासाठी भुर्दंड बसतो. जर ह्याच गोष्टी आपण इथे कंट्रोल केल्या आणि शासनाने जर आपल्याला ह्या ज्या फ्री सुविधा आहेत, सरकारी दवाखाने आहेत, यामध्ये जर व्यवस्थित सोयीसुविधा पुरवल्या, व्यवस्थित टेक्नॉलॉजी पुरवली, व्यवस्थित तज्ज्ञ डॉक्टर तेथे उपलब्ध करून दिले, त्यांच्यावरती निगराणी ठेवली, सोयीसुविधा व्यवस्थित दिल्या तर नक्कीच मित्रांनो हे जे साध्या सर्दी खोकल्यावरती, साध्या रोगांवरती आपल्याला जे 5-10 हजार असे खाजगी दवाखान्यामध्ये आपला जो खर्च होतो तो नक्कीच येथे वाचणार आहे. तर ही गोष्ट आपण येथे ध्यानात घ्यायला हवी. मिशन स्वराज्य अंतर्गत पुढचा मुद्दा देण्यात आलेला आहे की सर्वांना स्वच्छ हवा आणि स्वच्छ शहरे येथे हा सर्वांना मिळायला हवे. तर ही सुद्धा सरकारने जबाबदारी घ्यायला पाहिजे. तर आपण म्हणाल की नेमकं सरकार यामध्ये स्वच्छ हवा कशी देईल, तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आज जे आहे ते प्रदूषण वाहनं जे आहेत ते एवढे वाढलेले आहेत आणि सर्व याच्यामध्ये प्रदूषणामध्ये श्वास घ्यायलासुद्धा आपल्याला त्रास होत आहेत. अनेक असा डाटा सांगतो की लाखो लोक जे आहेत ते श्वसनाच्या आजारामुळे, प्रदूषणामुळे इथे दरवर्षी मरत असतात. तर हे कंट्रोल करण्याचं कामसुद्धा शासन येथे करू शकतं. वाहनांवरती नियंत्रण असेल, लोकल पब्लिक ज्या सेवा आहेत, रेल्वे सेवा असेल, बस सेवा असतील, यांचा जास्तीत जास्त वापर त्यांना प्रमोट करू शकतं शासन. आणि सोबतच काय आहे की जे स्वच्छ शहरं यामध्ये किनारे स्वच्छ असतील, समुद्रकिनारे, नदी नाल्या इथे स्वच्छ करायला हव्यात. त्याचबरोबर छोट्या गावामध्ये रस्ते असतील, व्यवस्थित रस्ते दिले, नाल्या करून दिल्या, सांडपाण्याचं व्यवस्थापन करून दिलं तर नक्कीच तेथे स्वच्छता राहील आणि रोगराई जी आहे ती कमी होईल. हे सुद्धा इथे शासन करू शकतं आणि त्या सुविधा जर गावामध्ये पोहोचवल्या तर नक्कीच गावं जी आहेत, खेडी जी आहेत, ती खेड्यापासून ते तहसील असेल, जिल्हा असेल, तुमचं राज्य असेल, पूर्ण येथे सुंदर स्वच्छ होणार आहे आणि नक्कीच येथे प्रत्येकाच्या खिशाला जो कात्री लागत असते ती मित्रांनो इथे वाचणार आहे. तर ही एक मुद्दा आहे. त्यानंतर मिशन स्वराज्य अंतर्गत पुढचा आणि जो 6वा मुद्दा आहे मित्रांनो तो आहे सेफ्टी अँड सिक्युरिटी. म्हणजेच काय की येथे पोलीस जे आहेत किंवा जी नियंत्रण करणारी, सिक्युरिटी करणारी जी व्यवस्था असते तर ती व्यवस्था मित्रांनो चांगली असायला हवी. जवळपास मित्रांनो 1 लाख लोकसंख्येमागे 222 पोलीस असायला हवेत, हा एक डाटा सांगतो. तर या डेटानुसार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलिसांची संख्या जी आहे ती निम्म्यापेक्षाही कमी आहे. तर सरकारने येथे पोलीस भरती करून, रोजगार निर्मिती करून येथे जर व्यवस्थित ही जी सिक्युरिटी म्हणजे पोलीस व्यवस्था असेल तर ह्या गोष्टी जर सुविधा चांगल्या पद्धतीने पुरवल्या, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं तर नक्कीच येथे आणखी आपल्याला आपलं जीवन चांगलं बनवण्यामध्ये हातभार लागू शकतो मित्रांनो. तर ही एक बाब आहे. आणि शेवटची त्यानंतरची 7वी जी गोष्ट आहे ती म्हणजे या मिशन स्वराज्य अंतर्गत स्थानिक उद्योगांना प्रमोट करणे. म्हणजे जे MSME असतात, छोटे छोटे रोजगार असतात, तर त्या उद्योगांना इथे त्यांना प्रमोट करायचं, त्यांना अर्थसहाय्य करायला पाहिजे आणि त्यांना मोठ्या स्केलवरती त्यांचं जे उत्पादन आहे ते बाहेर कसं एक्सपोर्ट केलं जाऊ शकतं, पाठवलं जाऊ शकतं आणि त्यांना त्यांचा जो इन्कम जी आहे ती कशी वाढवली जाऊ शकते. सोबतच काय की त्या उद्योगांना जर येथे प्रमोट केलं, त्यांचं जर उत्पन्न वाढवलं तर नक्कीच मित्रांनो त्यांच्यामध्ये जी काम करणारी रोजगार मंडळी आहे किंवा रोजगार असेल तो वाढणार आहे आणि
ते कोणाला मग काय ते बाहेर देशामधून रोजगार आणणार आहेत का? तर नाही, ते जे स्थानिकचे लोक आहेत, जे कॅपेबल आहेत, काम करू इच्छितात, त्या लोकांना ते रोजगार देतील नक्कीच. मग या माध्यमातून काय होईल की जी आता बेरोजगारी वाढत आहे, जवळपास महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा रेट जो आहे तो 15% आहे. तो हा रेट जो आहे ती रोजगार तेथे उपलब्ध होतील आणि त्यांच्या जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांनासुद्धा भरभराटी मिळेल आणि ज्यांना रोजगार नाही त्या लोकांनासुद्धा इथे रोजगार मिळू शकतो. तर ह्या गोष्टी आहेत. तर ह्या सर्व गोष्टी या ध्रुव राठी यांनी व्यवस्थितरित्या सांगून त्यामध्ये मिशन स्वराज्य छत्रपती महाराजांचा आदर्श घेऊन येथे सांगितले आहेत आणि सर्व नेत्यांना आव्हान केलेलं आहे की ह्या 7 गोष्टी जर व्यवस्थितरित्या ज्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये जर दिल्या तर नक्कीच ही 2.5 कोटी जी जनता आहे ध्रुव राठी यांची यूट्यूब माध्यमातून त्या सरकारला नक्कीच सपोर्ट करेल. आणि नुसतंच सपोर्ट करणार नाही तर जर ते सरकार निवडून आलं तर नक्कीच त्यांना या 7 गोष्टींवरती काम करावे लागेल. येथे ध्रुव राठी यांच्या माध्यमातून त्यांना जाब देखील विचारला जाईल वेळोवेळी. आणि नुसता जाबच नाही मित्रांनो, तर ध्रुव राठी यांनी ओपन चॅलेंज केलेलं आहे की हे चॅलेंज तुम्ही स्वीकारा आणि मी तुम्हाला शक्य तेवढी मदत देखील येथे करायला तयार आहे. नक्कीच मित्रांनो, ध्रुव राठी जर आपल्या महाराष्ट्रासाठी एवढं काही करत असेल तर या अनुषंगातून मलाही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटलं की नक्कीच मित्रांनो, मी महाराष्ट्राचा रहिवासी या नात्याने माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून, माझ्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मी सुद्धा काही लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि हे विचार जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. नक्कीच हे विचार एका आम जनतेला, सर्वसाधारण लोकांना त्यांचं जीवन सुखकर करण्यास फायदेशीर ठरू शकतात. आणि आपण सुद्धा इथे या माध्यमातून विचार करायला हवा की आता जी निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये जे सरकार आपल्याला ह्या सुविधा पुरवेल, ह्या गोष्टी देईल, तर त्या सरकारच्या मागे आपण जायला पाहिजे आणि आपला पर्यायाने आपल्या महाराष्ट्राचा विकास करून घ्यायला पाहिजे. नक्कीच मित्रांनो, ना की आपण या छोट्याशा तुटपुंज्या मदतीवरती 1,500-2,000 या गोष्टीच्या मागे लागून त्यांचा उदो करून ते काय करणार की आपल्याला 1,500-2,000 देऊन लाचार बनवणार आणि सोबतच काय ते आपल्यावरती जास्तीत जास्त नफा मिळवणार, पैसा खाणार. तर ह्या गोष्टी न करता तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पक्ष आपल्याला विकासाच्या मुद्द्यावरती त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला विकास करण्याचा हमी देईल त्यांच्याच मागे आपण नक्की जा मित्रांनो. मी म्हणत नाही की तुम्ही या पक्षाकडे जा, या पक्षाला मतदान करा किंवा त्या पक्षाला मतदान करा. नक्कीच आपण जो मतदानाचा अधिकार आहे तो मतदानाचा अधिकार आपण बजवावा. जास्तीत जास्त लोकांनी या मतदानामध्ये भाग घ्यावा. निवडणूक विभागाकडून सुद्धा येथे प्रचार केला जात आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदानामध्ये भाग घ्यावा, आपलं मतदान बजवावं, आपला अधिकार बजवावा आणि नक्कीच येणाऱ्या जे सरकार आहे ते स्थापण्यास मदत करून आपल्या राज्याचा जो आहे विकास करून घ्यावा. तर मित्रांनो, या माध्यमातून हा जर व्हिडिओ आपल्याला चांगला वाटला असेल, आवडला असेल, ह्या संकल्पना आवडल्या असतील तर नक्कीच इतर लोकांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. सोबतच या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब तुम्ही करू शकता. तर भेटूयात मित्रांनो अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.